या ठिकाणी टॉस संपन्न होतोय. दिव्य महा रणसंग्राम सोहळा व त्या सोहळ्याचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना. दोन विजयी संघांमध्ये होणारी ही लढत. समान ताकदीचे संघ, समतुल्य संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात लढतायत. जमून घ्यायचंय. तसेच अवघ्या संघाच्या सलामीच्या सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. वेळेचा कुठलाही विलंब न करता पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. दोन विजयी संघांमध्ये होणारी ही लढत. सामना हा 5 षटकांचा खेळला जाईल. याची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. कशा प्रकारे खेळणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक हलका मग देशमुख का मुख्य चौथ्या संघाचा एक खेळाडू बाद होतोय. पप्पू पारधी सारखा मातंबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी गेला होता, परंतु त्याला माघारी परतावं लागतं. बॅक टू दी पॅव्हिलियन व त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अतुल असवले. अतिशय नामावंत नावाजलेला खेळाडू अतुल असवले. पाहायचं कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू आहे. इथे देखील सुरेख चेंडू आहे. मध्ये दिसतंय मोठे फटके मारण्याची क्षमता अतुल असवले मध्ये आहे. पाहायचं अतुल असवले तेच मोठे फटके खेळून काढणार का. आणि इथे चेंडूला पाठवलं सीधा सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. एक चौकार तर खेळून काढला, दुसरा चौकार येणार का. काहीसे चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्याच दिशेने चेंडू मारला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांनी सुरेख फेकी गेली. धावबाजीचा देखील संधी होती, परंतु संधी गमावली. एक धाव पडून पूर्ण. एका षटकातील काहीसे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ह्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. तिथे 2-3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फेकला देखील जातो, त्यावरती देखील एकच धाव पडून पूर्ण. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यात दुसरे संघ जाऊन पोहोचतोय. तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यात अवघे संघानं 7 धावा आतापर्यंत तर जमवल्यात. एक चौकार आला होता, त्या चौकारा व्यतिरिक्त अजून कुठलाही मोठा फटका या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला भेटला नाहीये. पाहायचं निखिल ती कामगिरी करणार का. इथे काय करणार निखिल. दुसरा षटक मार्गस्थ कुशरी संघाकडून. लाऊड अपील आणि तिथे पंचांचा हात वरती. फलंदाज होतो बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन.
नक्कीच निखिल सारखा एक मातंबर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतवलाय तो तिसरे खेळाडूच्या गोलंदाजाने नामवंत गोलंदाज आहे. मोठमोठे खेळाडू बाद करण्याची क्षमता देखील त्या खेळाडूमध्ये आहे. हर्षद दुसऱ्या संघाकडून दुसरी गोलंदाजी दुसरं षटक हाताळतोय तर वैयक्तिक आपलं पहिलं षटक आहे. पाहायचं न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल आल्याचा आक्रमक होण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे पंचांनी केलेला आहे हात वरती आणि फलंदाज होतोय ते बाद. पाहायचे सागर ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच प्रकारे तो मैदानाच्या बाहेर देखील त्या स्पीड मध्ये येतोय. गोलंदाजी करतायत सुरेख चेंडूचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतंय. न्यू बॅटर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तेजस तेजस या फलंदाजाचा देखील झेल होऊ शकला असता परंतु तिथे थोडीशी बिल्डिंग मध्ये गडबड आणि चेंडू सीधा सीमारेषा बाद खेळ निसटला आणि चेंडूने सीधा बाउंड्रीचा वेध घेतला. चेंडू चौकार गेला. 4 धावांनी निश्चितच स्कोर बोर्ड पुढे सरकेल. 11 धावा. अद्याप अजूनही कुठला मोठा फटका पाहायला भेटला नाहीये आवती संघाच्या फलंदाजाकडून परंतु तिथे मोठा फटका पाहायला भेटला नाहीये म्हणताच त्या फलंदाजाने मात्र चेंडूवरती आक्रमक केला. षटकार मारून संघाचा धाव फलक पुढे सरकावलाय. तेजस या खेळाडूंना नक्कीच मोठमोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये देखील आहे आणि तो खेळाडू तिथे प्रयत्न करतोय. कुठेतरी आपल्या संघाच्या धावा कमी पडतायत त्यामुळे इथे षटकार चौकार खेळून काढणे गरजेचं आहे. नो लुक शॉट. तो चेंडू देखील जाते सीमारेषा पार. चौकार. नक्कीच इथे देखील पंचांकडे अपील केलं होतं परंतु अपील कुठेतरी भेटायला लावलं आणि षटक देखील सांगताय. अंकुश नक्कीच पहिलं षटक देखील हाताळला होता अंकुशाने आणि आता तिसरं षटक देखील हाताळण्यासाठी येतोय अंकुश. पहिल्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती आणि या षटकामध्ये काय करणार आहे. अतुल असवले सारखा मातंबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात. आतापर्यंत स्ट्राईक भेटली नव्हती या खेळाडूला. इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र अतुल असवलेला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज होतो बाद. ज्या संघाने या आधी होणाऱ्या सामन्यामध्ये अक्षरशः 120 धावा कुठून काढल्या होत्या तो संघ मात्र कुठेतरी थोडासा अडचणीत दिसतोय. न्यू बॅटर अमोल आदेश आजचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदेश हो इथे चेंडू फील्ड केला जाईल का. नक्कीच सोपीला असेल तिथे चेंडू फील्ड केला जातोय. पैकी देखील तितकी सुरेख आहे. तर त्याने एकच धाव घेतली आणि एका धावेने संघाची धाव संख्या वाढेल 22 धावा. पुढील चेंडू या चेंडूवरती मोठा आक्रमक आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चालाय सीधा सीमारेषा पार. षटकार. अलीची गोलंदाजी केली होती परंतु त्याच गोलंदाजाला फटके भरताना दिसत आहेत आदेशाच्या माध्यमातून. तिथे देखील चेंडू हवे तर पाहिजे तिथे झेल होणार की नाही आणि झेल अचूक पद्धतीने टिपलाय. फलंदाज होतो बाद. आदेश अडचणीमध्ये दिसतोय कारण आपल्या संघाच्या धावा देखील कमी झालेल्या आहेत आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना दिसतोय. तसेच दुसरे संघ देखील तिथे तितक्याच ताकदीचा बलाढ्य संघ होत चाललेला आहे कारण एका पाठोपाठ एक विकेट जाणे हे पुढच्या संघाचा कॉन्फिडन्स द्विगुणित करण्याचं काम करतो. इथे देखील चेंडू हवे तर पाहायचे इथे काय होणार.
लॉंगॉनच्या दिशेने आला होता आणि हा षटकार देखील लॉंगॉनच्या दिशेने येताना दिसतोय आपल्याला. पाहायचंय तिसरा षटकार येणार काय ते. हो हो, इथे कमालीचा चेंडू, कमालीची गोलंदाजी, षटक देखील संपतोय. पंच विनोद लवकर यांचा इशारा. नक्कीच 5 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 34 धावा तर जमवल्या गेलेल्या आहेत. अजूनही आपल्याला धावांची आवश्यकता असणारे संघ बलाढ्य स्थितीत मजबूत करून ठेवायचा असेल तर धावा या जमवाव्याच लागतील. हो हो, इथे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते सीधा सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडले तिथे चेंडू सीधा सीमारेषा पार. हा देखील षटकार. चौकार घेऊन काढतोय काय. 2 षटकार तर आली आहेत, सलगचा तिसरा येणार का. स्वप्नील सारखा माध्यमवर गोलंदाज त्यावरती आक्रमण आहे. हो हो, इथे देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय वाईड. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता थोडासा, तर धाव संख्येत देखील भर असेल. 47 धावा ऑन स्कोर बोर्ड. इथे चेंडू फील्ड केला जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लॉंग स्टेपच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता, परंतु तिथे चेंडू फील्ड केला गेला आणि फेकी देखील तितकी सुरेख केली. या चेंडूवरती मात्र आक्रमक आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने जातो संघाचा कर्णधार. त्याने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती गोलंदाजाची. इथे चेंडू हवेत पाहायचं झेल होणार की नाही आणि चेंडू स्टॉप केला जातोय. झेल होतोय, फलंदाज होतोय बाद. गोलंदाजीतून कमबॅक होताना दिसते स्वप्नील. याचा संघाचा कर्णधार आहे. आपल्या अंगावरती खांद्यावरती जबाबदारी घेतली होती, परंतु षटक कुठेतरी थोडंसं मागडे ठरलं होतं, परंतु तिथे कमबॅक. ह्या चेंडूवरती गेल्या आक्रमक होण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तिथे प्रयत्न फसला आणि चेंडू जातोय निर्धाव. षटक देखील संपतंय. आदेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात आहे. मोठमोठे फटके खेळून काढलेले आहेत त्या फलंदाजांना. इथे खराब चेंडू आहे. उजव्या बाहेरून चाललेला हा चेंडू अतिरिक्त धाव आहे. अवांतर धाव संख्येत भर. 55 धावा ऑन स्कोर बोर्ड. किरण गोलंदाजी मार्ग वरती तयार आहे. किरण मिडॉन मध्ये थोडीशी गडबड, परंतु चेंडू लॉंग ऑफला फील्ड केला जातो आणि तिथे फेकी देखील तितकी सोय होते. तत्पूर्वीने एकच धाव घेतली जाते. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने नक्कीच स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 57 धावा. हो, इस बार कतई बेहतरीन शॉट. षटकार. इथे खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. पाहायचं बॅकवर्ड पॉइंटला षटकार खेळून काढला होता, परंतु आणि त्यानंतर एक वाईट चेंडू आहे. हा चेंडू सुरेख असेल. या चेंडूवरती धावा रोखल्या जात आहेत. हो हो, या ठिकाणी मोठा फटका आहे. चेंडू सीधा सीमारेषा पार. षटकार. आतापर्यंत 70 धावा तर जमवल्या गेल्या आहेत. या चेंडूवरती देखील मोठा फटका आहे. चेंडू हवेत पाहायचं तिथे झेल होणार की नाही आणि एक अचूक झेल टिपलाय. तिथे होत्या फलंदाज आदेश बाद. मध्ये फलंदाजी करण्यासाठी गेला होता आदेश याची फलंदाजी जर आवडली असेल ना तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. चांगल्या प्रकारची फलंदाजी करून तो तंबू मध्ये परतलाय. अमोल न्यू बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमोल निर्धाव चेंडू आहे.
षटक समाप्त होतीच्या समाप्तीनंतर अवघे संघानं तब्बल 70 धावा जमवल्यात आणि जिंकण्यासाठी आव्हान केले ते 71 धावांचे. पाहायचं हे 71 धावांचं आव्हान कंप्लीट केलं जाणार का? दुसरे संघाचे 2 सलामीचे फलंदाज स्वप्नील धातवड आणि अंकुश धातवड जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तसेच अवघे संघाचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. आपलं क्षेत्ररक्षक यांना विनंती असेल मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आणि आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. प्रगतीच्या दिशेने वर का तू भोरगिरी संघाचे कर्णधार आणि गावंदेवाडी संघाचे कर्णधार अंकुश धातवड नॉन स्ट्राईक साठी खेळतोय. स्वप्नील धातवड आणि गोलंदाजी मार्क वरती आहे. रफ्तार का बाजीगर गोलंदाजी का बेताज बादशाह अतुल असोले. पहिला चेंडू लॉप केला जाईल तिथे चेंडू सीधा सीमारेषा पार चौकार. चेंडू खेळून काढल्यावर त्या ठिकाणी चौकार. हा चेंडू हवेत आहे. सर्कल मध्ये झेल होणार का आणि फलंदाज होतोय बाद. सुरेख झेल आहे. कौल झाला व भोरगिरी संघाने तो नाणेफेकीचा कौल जिंकून अद्याप त्यांचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण त्यांचा सामना होणार आहे. संघ सहजासहजी कोणताही संघ या ठिकाणी हार मानणारा नाहीये. इथे देखील चेंडू हवेत आहे. पाहायचंय तिथे झेल होणार की नाही आणि इथे देखील अचूक पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. नो बॅटर नो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते हर्ष. परंतु या ठिकाणी बिग षटकार हर्षद इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव आहे. तिथे पंचांकडे देखील अपील केलं जात आहे परंतु पंच अपील भेटाळत आहेत. दोन गडी बाद आहेत. 8 धावा स्कोर बोर्ड वरती. अजूनही आपल्याला जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावांची आवश्यकता आहे. बघून खेळ बाबा त्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा असतील. पप्पू पारधी वैयक्तिक आपलं पहिलं षटक असेल आणि संघाचं दुसरं षटक आहे. अतुल असोले याने पहिले 6 चेंडू टाकले होते त्यावरती 10 धावा खर्च केल्या होत्या. इथे मोठा फटका आहे. चेंडू सीधा सीमारेषा बाहेर. षटकार नक्कीच गोलंदाजी मार्क वरती पप्पू पारधी सारखा नामवंत गोलंदाज आला होता परंतु तितक्याच बलाढ्य ताकदीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. सलामीसाठी गेला होता स्वप्नील धातवड. मोठमोठे फटके मारण्याची क्षमता खेळाडू मध्ये आहे आणि त्याने ते सिद्ध केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू आहे. या चेंडूवरती देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली होती परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केला जाईल. फेकी देखील केली जाते आणि तिथे धाव फलक पुढे सरकते. संतोष वाबळे यांनी माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मुख्य अतिथी इथे चेंडू हवेत. बाईचे झेल होणार की नाही आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल निसटला.
अतिशय आटातटीची लढत, दोन बलाढ्य संघ, दोन वाघ एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत आणि तिथे चुकी होताना दिसते क्षेत्ररक्षकाकडून. झेल सोपा झेल अवघड करण्याचा प्रयत्न केला, तिथे एका हातामध्ये झेल करण्याचा प्रयत्न आणि तो झेल सुटला. मॅच मध्ये जर एखादा झेल सुटला ना तर त्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा द्विगुणित होतो आणि तितकाच तो फलंदाज महागडा देखील साबित ठरतो. पायचे स्वप्नील इथे किती महागडा साबित होणार. वा, इथे चेंडूला सीधा सीमारेषा पार पाठवलोय. षटकार वरती देखील एक मोठा फटका ऐकावर मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीधा सीमारेषा पार. षटकार. इथे 2 षटक कंप्लीट होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच धावसंख्या 30 ऑन स्कोर बोर्ड. मार्क वरती अतुल असवले, तिथे अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे चेंडू फील्ड केला जाईल. कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. इथे धावा रोखल्या जात आहेत. अतुल असवले आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दिसतो. पहिले षटक देखील हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील धावा रोखण्याचं काम प्रामाणिकपणे अतुल असवले आपल्या संघासाठी करतो. संघाचा हा कर्णधार आहे. इथे देखील निर्धाव चेंडू आहे, सुरेख चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले, 2ही निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र एकाच जागेवरती जकडावून ठेवलाय, अडकवून ठेवलाय, चकवून ठेवलाय. हर्षद, मोठमोठे फटके मारण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे, परंतु अतुल असवले सारखा नामवंत गोलंदाज त्याच्या विरोधात प्रयत्न करताना दिसतोय. तिथे थोडीशी बिल्डिंग मध्ये गडबड आणि 1 धाव पळून पूर्ण. नक्कीच आपल्याला सामना जर जिंकायचा असेल ना तर या छोट्या मोठ्या चुका आपल्याला टाळाव्या लागतील. एखादा झेल सोडणे, एखादी धाव देणे, या छोट्या मोठ्या चुका नक्कीच आपल्याला सामना पराभूत होण्यास कारणीभूत ठरेल. अतुल असवले नक्कीच प्रयत्न करतोय आपल्या गोलंदाजीतून धावा रोखण्याचा. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीधा सीमारेषा. संतोष वाबळे नक्कीच फिल्डिंग मध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये तिथे थोडीशी गडबड आणि चेंडूने सीधा बाउंड्रीचा वेध घेतला. चेंडू गेला सीमारेषा पार. इथे कमालीचा चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी अतुल असवलेच्या माध्यमातून दिसते. एक चौकार खेचून काढला. खरं तर क्षेत्ररक्षण तिथे व्यवस्थित जर झालं असतं तर त्या 4 धावा देखील रोखल्या गेल्या असत्या आणि याच धावा आपल्याला रोखाव्या लागणार आहेत, कारण आपलं आव्हान छोटे देखील आहे आणि मोठे देखील आहे. इथे देखील झेलची संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाज अतुल असवले याने, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून कुठलाही प्रयत्न नाहीये. किती लागते? आतापर्यंत 36 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. अजूनही आपल्याला जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 35 धावा टाकले जाणार आहेत. ते 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे दुसऱ्या संघाला विजय होण्यासाठी. खरं तर स्वप्नील सारखा मातंबर नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही तैनात आहे. ज्या खेळाडूने कित्येक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावरती केलेले आहेत. APL मध्ये देखील आपली फलंदाजी सुरेख प्रकारे त्याने केली होती. आपला संघ एक मजबूत स्थितीमध्ये ठेवलं. इथे मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. निर्धाव चेंडू आहे.
धानोरी चषक मध्ये देखील स्वप्नील धातवड सारखा फलंदाज 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचून काढण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि तोच स्वप्नील धातवड ऑन स्ट्राईक वरती खेळतोय, आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. इथे क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज तिथे चेंडू फील्ड करेल. नक्कीच सागर याच्या माध्यमातून देखील कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर धावा या रोकायच्या, ते सागर जाणतोय आणि तिथे त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. इथे बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद स्वप्नील धातवड. सर्व लूज बॉल टाकले बघितलं का? जय सावत बाबा क्रिकेट क्लब आयोजित कोंडवळ गावचा हा महारणसंग्राम आणि त्या महारणसंग्रामामध्ये चाललेली ही आटातडीची लढत कुचरी विरुद्ध औटे संघ 71 धावांचं आव्हान पार करत होता. बरं नक्की स्वप्नील सारखा एक नामवंत फलंदाज मैदानाचा तंबूचा असला, त्याची जागा रामा. स्वप्नील इतकाच बलाढ्य ताकदीचा फलंदाज रामा देखील आहे. हो इथे सुरेख गोलंदाजी फिरकीचा जादूगार जर कोणाला म्हणायचं असेल ना तर मी इथे सागर तळपे याला म्हणेन. कारण अचूक पद्धतीने चेंडू टाकतोय, हाताळतोय, फलंदाजाला जाग्यावरती जकडून ठेवतोय. इथे देखील बॅटची कडा आहे, तिथे थोडस मिसफील्ड आणि चेंडू सीधा बाउंड्रीचा वेध घेतोय. चौकार त्याला म्हटलं जाड्या वाकून थांब की काय प्रॉब्लेम आहे तुला वाकून थांबायला, ताकदीवर फक्त प्लेट टाकायची. 40 धावा ऑन स्कोर बोर्ड. पुढील चेंडू सागर याचा आहे. इथे निर्धाव चेंडू आहे, षटक देखील संपतोय. कमालीची गोलंदाजी गेली सागर तळपे याने. 4 षटक कंप्लीट होत आहेत. 5वे षटक कोण हाताळणार? अजूनही 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. बघतो इकडे बॉल मारतो इकडे. 2 बलाढ्य संघ, समतुल्य ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधात लढत असताना औटे संघाने आव्हान केलं होतं 70 धावांचं 71 धावांचं टार्गेट दिलं होतं ते कोसरे संघाला. अजूनही 6 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहे. या षटकामध्ये 6 षटकार येणार का? पहिला चेंडू बाउंड्रीचा वेध घेतोय, परंतु तिथे चेंडू फील्ड केला जाईल. अतुल झोल्याच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी, क्षेत्ररक्षण, चेंडू फील्ड केला जातोय. पैकी देखील तितकीच सुरेख निर्धाव. तिथे मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू आहे, तिथे देखील क्षेत्ररक्षक अतुल असवले. नक्कीच आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करताना दिसतोय अतुल असवले. षटक देखील हाताळले होते आणि तितकेच क्षेत्ररक्षण देखील कमालीचं करताना दिसतोय. एकाहत्तर धावांचं आव्हान होतं. इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्रॉस द बॅट फलंदाज होतोय बीट. निर्धाव चेंडू. नक्कीच इथे औषध संघ बलाढ्य स्थितीत मजबूत होताना दिसतोय. स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यात कायम होतोय. इथे देखील निर्धाव चेंडू आहे.
कमालीचा गोलंदाज, कमालीची गोलंदाजी. इथे देखील निर्धाव चेंडू आहे. मी म्हणेल आत्ता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. यानंतरचे संघ भोरगिरी विरुद्ध कोंडवळ गावंदेवाडी. इथे अवघे संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र मंगेश शेंगाळे, संकेत शेंगाळे यांचे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत्या. त्या दोघांचं देखील सहर्ष स्वागत असेल. हार्दिक अभिनंदन. मंगेश भाऊ शिंगारे युवा उत्तेजक भीमाशंकर यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. नक्कीच त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा. दादा